नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका या पदांवरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावरती निवडीद्वारे पदोन्नती नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. दिनांक 3 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या ठिकाणी पदोन्नतीने नियुक्ती करत असताना या वयोमर्यादेच्या अटीमध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा जी.आर. आहे, पाहू शकता। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग बघा प्रस्तावना काय सांगतोय। अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती देताना वयाची 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठांमध्ये अनेक रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। त्यापैकी रीट याचिका क्रमांक पाहू शकता 6993/2023 मधील अंतरिम अर्ज क्रमांक यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना दिनांक 31/7/2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती करावी असे दिनांक 30/5/2025 रोजी आदेश दिले आहेत। त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षाहून कमी नसेल व ज्याची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील तर अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरवल्या आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता जो आदेश आहे त्यानुसार अंगणवाडी सेविकेचे वय 50 वर्षाहून कमी नसेल व ज्याची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल तर इतका अनुभव असेल तसेच आपल्या उच्च माध्यमिक म्हणजे 12वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील तर अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेला आहे। तसेच रीट याचिका क्रमांक पाहू शकता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जाते ती 58 वर्ष सेवानिवृत्तीचे वय असलेल्या मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही या गृहीतकाच्या आधारे दिनांक 8/5/2026 रोजीच्या आदेशान्वये मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाच्या दिनांक 4/6/2021 या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 45 वर्षाची अट रद्द केली आहे। या दोनही आदेशाचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल यथाअवकाश करण्यात येतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता। हे शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका या पदांवरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. दिनांक 3 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेला आहे।
याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच प्रकारच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।